भाऊ भाऊ बरं बाबू भाऊ आताच आलेले आहेत आणि इने आता यांचा शिवसेनेच्या तिकिटावर फॉर्म भरलेला आहे आणि आता स्क्रुटिनी चालू होती, छाननी चालू होती ना. हो झाली छाननी झाली आक्षेप घेतला नाही, कोणी काही नाही आक्षेप वैध झालाय वैध आहेत सगळे. आतापासून तुम्ही चालू झाला प्रचार, माझा प्रचार चालूच आहे. पण आता सुटली गाडी. काय सांगाल कसं होईल? 8-0 होईल ना, 8-0 होईल. 8-0 हो हा तालुका प्रमुख तालुका म्हणून सांगा. ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा. पण आपलं घरचं बालेकिल्ला काही अडचण नाही होणार. बालेकिल्ल्यामध्ये हे बालेकिल्ल्याचं काल भाषणात ऐकलं असेल. नाही, मी भाषणं नाही ऐकली कोणाची, पण माझं म्हणणं एवढंच आहे. काल अतुल शेठची एक बाईट मी ऐकली. दहशतवाद गुंडगिरी हे सगळं ते म्हणतात, हाय करतो आम्ही, दहशतवाद करतो, गुंडगिरी करतो, पण सर्वसामान्य जिथं रस्ता नाही तिथं करतो, जिथं रस्ता होत नाही तिथं कदाचित करत असेल, किंवा जे चुकीच्या गोष्टी घडत असेल तिथं ऑफ द वे जाऊन काम करतो मी. माझ्यावर अनेक गुन्हे पण दाखल आहेत त्याबद्दल. पण मला सर्वसामान्याच्या बाबतीत कोणावर अन्याय केला आहे, मी कोणाला जाऊन दम दिला आहे, मी व्यक्तिगत पातळीवर जाऊन अजून कोणाला काही केलं नाही. शंकर जाधव सारख्या प्रकरणात सुद्धा बाबू पाटीलनी भूमिका बजावली, म्हणून ही सगळी लोकं उभी आहेत ना. कालची जी लोकं होती ती सगळी ही प्रेमात आलेली माणसं होती, जी परवाची आमची. त्याला काही सांगावं लागत नाही, बोलावं लागत नाही, किंवा वारंवारी सगळा जो गट आमचा एकवटला. त्याचं कारण हे आहे की आपले पर्सनली प्रत्येकाची संबंध आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही आहोत. आज इलेक्शन आली म्हणून आम्ही आज करतोय अशातला काही भाग नाही. सातत्याने लोकांबरोबर आहोत, लोकांच्या सुखदुःखात आहोत, लोक आमच्या सुखदुःखात आहे. परंतु सातत्याने गुंडगिरीच्या याच्यावर बोलून तुम्हाला गुंड म्हणून ठरवायचा प्रयत्न दिसतोय. नाही, कदाचित त्यांची भूमिका काय असेल मला माहीत नाही. आता मी तर काही उमेदवार नाही, स्वतः मंडळी उमेदवार आहे, त्यामुळे उमेदवारावर बोललं पाहिजे मला वाटतं, किंवा काय जे बोलायचे नाही का. पण माझं त्याच्याही पुढं जाऊन म्हणणं असं आहे की तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो, गुंड ठरवायचं गुंड नाही ठरवायचं लोक ठरवतील. कोणी बोलल्याने मी गुंड होणार नाही, किंवा कोणी न बोलल्याने सुद्धा मी काय होणार नाही. लोकांनी एकदा समजलं. मला हे माझ्यावर आरोप मला वाटतं 2017 पासून करतात, गुंडगिरी आहे, खंडणी वसूल करतो, किंवा काय अजून असेल. शिवजयंतीसाठी सारख्या कार्यक्रमाला मी वर्गणी घेतो, त्याला सुद्धा माझ्यावर म्हटले खंडणी वसूल करतो हा माणूस. शिवजयंतीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही असं बोलता, शिवजन्मभूमीमध्ये राहता. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मी काय बोलावं दुसरं. लोक उत्तर देतात, प्रत्येक इलेक्शनला दिले, ह्या इलेक्शनला देतील. काय त्यांचा फायदा होईल? मशाल आहे, 2 राष्ट्रवादी आहे तुमच्या विरोधात. नाही, मी आता माझ्याकडं माझं म्हणणं असं आहे की सगळी लोक माझ्याबरोबर आहे. 2 राष्ट्रवादी, 2 मशाल, वरती कोण काय एकत्र होते मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. सर्वसामान्य लोक, सर्वपक्षीय लोक ही माझ्याबरोबर आहेत. ती कालही होती, आजही आहे, उद्याही राहणार आहेत. नारायणगाव शहरापुरतं चाललंय, बाकीचे वारुवाडी किंवा आसपासची गाव, वारुवाडी सगळी गावं तुम्ही बघाल, निकालानंतर तुमच्याही लक्षात येईल की नक्की काय झाले. कारण मी परतही तेच सांगतो, मी आज 4 महिने म्हणून इलेक्शन म्हणून बघत नाही. मी सातत्याने लोकांमध्ये आहे, 12 महिने 365 दिवस 24 तास आहे. आणि कुणीही फोन करावं, आपल्याकडे काय आजा तुझा भाव नाही, हा पक्षाचा आहे तो त्या पक्षाचा आहे म्हणून नाही. आपण सगळ्यांबरोबर काम करतो, सगळ्यांसाठी काम करतो, आणि सगळे पक्षीय त्याच्यामुळे माझ्याबरोबर लोक माझ्यासाठी येतात. माझे आमदार खासदार तुमच्याच गावचे विरोधात आहे, त्यांचं काय होईल इफेक्ट? खासदारांचं होईल इफेक्ट थोडाफार नाही. आता खासदार साहेब येऊन गेलेत. खासदार साहेबांच्या बाबतीत सुद्धा आपण गाव बैठक घेतलीच की, पक्ष जरी वेगळे असले कदाचित मागच्या पहिल्या इलेक्शनला, पण आम्ही गाव बैठक घेतली. गावचा निर्णय ना तो, आपला अभिमान येतो. काय विषय राहिले त्याच्यात काही लय बोलण्यासारखा विषय नाही. खासदारांनी त्यांची पक्षीय भूमिका मांडली, समजा तो त्यांचा विषय झाला. पण आम्ही जेव्हा वेळ आली, गावकऱ्यांनी सगळ्यांनी भूमिका मांडली होती. आम्ही पक्ष सोडून पक्ष सोडून मांडली होती ना. गावाचा खासदारकीला गावचा माणूस असेल तर आम्ही ती भूमिका घेतली की आमच्या गावचा अभिमान आहे बुवा. 6 तालुक्याचं नेतृत्व करायला जर नारायणगावला मिळणार असेल तर ते आम्ही का करू नये. आणि तशाच भूमिका सगळ्या असतात. त्यांनी तसं करावं. नाही, आता तो खासदार साहेबांचा बघा, वरच्या पातळीवर मी बोलणार नाही. खासदार साहेबांची याच्यावर तो त्यांची भूमिका आहे, ती त्यांनी मांडावी, ती त्यांनी सांगावी. त्यांना वरती प्रोटोकॉल आहेत, तसं खालच्या माणसाला प्रोटोकॉल कमी असतात तसे. एक प्रश्न असा आहे की त्यांनी असं म्हणजे भाषणातून सांगितलं पत्रकारांना खास, आणि असं पण सांगितलं का 2 उमेदवार जे आहेत त्यांची समोरासमोर बाईट घ्या, कोणाला किती बोलता येते ते सगळ्या जगाला कळू द्या. खासदार थोडक्यात म्हणायचे का नेताईचा जरा स्वभाव थोडासा असा लाजरा आहे ना, लाजरा बुजरा नाही स्वभाव. ती घरातच आतापर्यंत राहिली. 20 वर्ष तिने माझं राजकारण पाहिले, समाजकारण पाहिले, आमच्या
वडिलांचं पण समाजकारण पाहिले आणि कोण काही जन्मजात येत नाही हो, कोणाला तरी संधी दिली ना. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा सावित्रीबाईंना संधी दिली म्हणून ते काम करतात. नंतर झालं ना पुढचा इतिहास होणार. पंचवार्षिकला पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही मला सांगा, इथंच आपण उभं राहून बोलू. पुढच्या वेळेस काही जिल्हा परिषद तिथं आपल्याला मिळेल नाही मिळेल पुढचा भाग. पण ह्याच ऐका ना, सांगतो ना, हे पुढच्या पंचवार्षिकला मी सांगतो, जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रात सर्वोत्तम जिल्हा परिषद गट केल्याशिवाय आणि त्या नेतृत्व जे आहे ते दिलंय त्यांच्या नेतृत्वाखाली केल्याशिवाय आम्ही शांत नाही बसणार. आणि ही सगळी टीम आहे ना मागं. तुम्ही सावित्री फुलेंचं नाव आता सावित्री पर्व आलंय आता नारायणगावात. नाही ते मला माहीत नाही. आपले सातत्याने जनसेवेत, सातत्याने लोकांमध्ये सेवा हेच आपले ब्रीद आहे. पर्व कोणतं आहे काय आहे मला त्या खोलात मला कोणाकडे जायचं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही लोकांसाठी आहे, तर लोकसुद्धा त्या दिवशी त्यांनी दाखवले की एकवटली किती, ते प्रचंड प्रमाणात एकवटली, ते तेवढ्यासाठीच होती. चला आता तुम्हाला शुभेच्छा. आता जरा ओव्हरऑल जाऊ, जरा मशालीचं काय काय झालं नक्की, कसं वाटतं तुम्हाला? आता सगळेच राष्ट्रवादीचे गुणगान गात होते, शिवसेनेचं काय झालं असं? काय होते, राष्ट्रवादी मशाल, मी परतही म्हणतोय, मी त्यावेळेस तेच सांगितलं होतं. शेवटी आता इलेक्शन ही तुमची माणूस पाहून होती आणि माणूस पाहून इलेक्शन व्हायला पाहिजे. पक्षाची थोडीशी भूमिका खालच्या पातळीवर, ज्या ग्रामपंचायतीला काय करतो आपण, सर्वसामान्य माणूस बघतो. जिल्हा परिषदचं पण तेच आहे. त्यामुळे ह्या बाबतीत चिन्हांपेक्षा जी माणसं चांगली, जी माणसं लोकांमध्ये, जी माणसं लोकांना भावणार, तीच लोक निवडून येणार आहेत. शिवसेनेत एवढी इन्कमिंग का सुरू आहे? मी तेच सांगतो ना, मग सर्वसामान्य तुम्ही बारकाईने बघा. मला वाटतं एकनाथबाईंचा जो रोल आहे किंवा त्यांनी जी ह्या 2.5-3 वर्षामध्ये आपली स्वतःची जी इमेज बनवली, सर्वसामान्य लोकांसाठी धावून जाणं असेल. शरददादाच्या बाबतीत पण आपल्याला तेच म्हणावं लागेल, सहज उपलब्ध होणारा माणूस आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे. त्यामध्ये त्यांनी जे आत्ता हे परत ज्या आपल्या याच्या इलेक्शन झाल्या नगरपालिकांच्या, त्याच्यामधलं यश असेल किंवा त्यावेळेस किल्ला प्रचार प्रसार माध्यमांपुढं मांडलेली भूमिका असेल, लोकांना भावती ना, म्हणून इन्कमिंग आहे. सर्वसामान्य लोकांना आज जाणवते का बा शिवसेना ही सर्वसामान्य लोकांसाठी काम करते आणि हे भाईंच्या माध्यमातून, शरदांच्या माध्यमातून सातत्याने दिसते आपल्याला. शरद सोनवणेचे जे कार्यकर्ते आहे ते सातत्याने टीका केले. समजा तुम्ही असतील, बाकीचे लोक असतील, सोनवणेंच्या विरोधात प्रचार केला आणि आता सोनवणे तुम्हाला घेतात आयात लोकांना आणि आमच्या ज्या कोण निष्ठावान आहेत कार्यकर्ते त्यांच्यावर अन्याय करतात. आता ते एखाद्या दुसऱ्या गटात तिथली स्थानिक राजकीय परिस्थिती बघून ते होत असेल. पण आता बिन्नी साहेबांनी आमचं काम केलं, आम्ही एकत्र काम करतो. आमच्या गटामध्ये जे शरदांनी काम केलं आम्ही सगळी बरोबर काम करतो ना. आम्ही आज नाही काम करत ना. आमच्यातला जे गट आमच्या शरदांमध्ये. पण आता ठीक आहे, तुम्ही अगोदर फार पूर्वीच ह्याच्यात प्रवेश केला, पण मला सांगा की आता हे जे सगळे तुमचे उमेदवार आहे बऱ्यापैकी आहेत उमेदवार आहेत. बऱ्यापैकी आयात म्हणण्यापेक्षा बघा, आता काही गोष्टी जिथं स्थानिक पातळीवरच्या गोष्टी आहेत तिथल्या गोष्टी भूमिका समजून घेऊन ते काम केलं पाहिजे. पक्षवाढीसाठी कोण बरोबर येणार असेल तर त्यांनाही बरोबर घेतलं पाहिजे. त्याबरोबर तुम्ही म्हणता तसं अन्याय दुसऱ्या याच्यावर जे पहिलं सर्व बरोबर आहेत त्यांच्यापासून पण व्हायला नाही पाहिजे. पण त्याचा मेळ निश्चित स्वरूपात जे जिथं पाहिजे तिथे घातला गेला आहे. काही ठिकाणी जे झालं असेल तर भविष्यात संधी आहे, त्यांना तिथं बसून घेता येईल, सामावून घेता येईल. अशा अनेक उदाहरणं आहेत, अनेक गोष्टी आहेत की जिथं आपल्याला या सगळ्या तरुण सहकार्यांना संधी निश्चित स्वरूपात देता येईल. 8 जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात येतील असं तुमचा विश्वास? हो नक्कीच. फक्त बोलायसाठी नाही बोलायसाठी कुठं असते. मी ग्रामपंचायतला पण सांगितलं संदीप भाऊ तुम्हाला, आमची 17-0 होणार, 18 आमचं सरपंच पद येणार. एक जागेची थोडीशी गणित फिसकडलं ह्या बाबतीत तसंच होईल. बघा तुम्ही 8च्या 8 येणार. आज मी तुम्हाला सांगतो